पुढचा रिपोर्ट. मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षाला आणि राज ठाकरेंना रामराम ठोकलाय. एरवी सर्व व्यासपीठांवर पक्षाची बाजू जोरकसपणे मांडणारे प्रकाश महाजन त्यांची स्वतःची बाजू मात्र पक्षाला पटवून देण्यामध्ये कमी पडल्याचं चित्र यामुळे समोर आलंय. ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबतची त्यांची भूमिका असो किंवा भाजप नेते नारायण राणेंसोबतचा शाब्दिक संघर्ष असो, या दोन्ही गोष्टी प्रकाश महाजनांना भोवल्याची चर्चा आहे. गेले काही महिने राज ठाकरेंच्या सकारात्मक प्रतिसादाची वाट पाहणाऱ्या महाजनांनी आज अखेर ही आशा सोडून दिली. बघूया नेमकं काय घडलं. मी जे तुम्हाला एबीपी माझाला जी मुलाखत दिली होती त्याच्याविषयी त्यांनी मला खूप तुम्ही कोण ठरवणार आहे? आम्ही काय सरकारचे घोडे आहोत का चापकाच्या फाटकारावर चालणार आहे? मला त्या दिवशी असं लक्षात आलं की नाही, आता पक्षाला आपली गरज नाही. त्यांना जसा पक्ष चालवायचा आहे त्यांनी चालवावं, ते स्वतः सक्षम आहे. प्रकाश महाजन यांनी अशा प्रकारे मनसेला आणि राज ठाकरेंना रामराम ठोकलाय. गेल्या काही महिन्यांपासून होणारी उपेक्षा असह्य झाल्यामुळे त्यांनी आता थांबण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयापर्यंत आपण कसे पोहोचलो याची सविस्तर कहाणी त्यांनी एबीपी माझासोबत बोलताना मांडली. मी जे तुम्हाला एबीपी माझाला जी मुलाखत दिली होती त्याच्याविषयी त्यांनी मला खूप तुम्ही कोण ठरवणार आहेत? तुम्ही जर एवढं मत मांडता तुम्ही फ्रीलान्स करा, पक्षाचं मत मांडू नका, पक्षाचं हे मत नाही. मला सांगा, नेता म्हणून रागवण्याचा तुमचा हक्क आहे, पण नेता म्हणून पाठीवर हात टाकण्याचं सुद्धा तुमचं कर्तव्य आहे. ते कुठे टाकलं तुम्ही? आम्ही काय सरकारचे घोडे आहोत का चापकाच्या फाटकारावर चालणार आहे? मला तर धक्काच बसला, मला कळालंच नाही. मला तर उठलो, मला वाटलं की माझं कौतुक करायला बोलावले. ज्या पद्धतीनं माझ्याशी बोलण्यात आलं मला धक्काच बसला. मला त्या दिवशी असं लक्षात आलं की नाही, आता पक्षाला आपली गरज नाही. मला कुणाला दोष द्यायचा नाही. त्यांना जसा पक्ष चालवायचा आहे त्यांनी चालवावं, ते स्वतः सक्षम आहे. जेव्हा राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा अगदी प्राथमिक टप्प्यात होती तेव्हा या दोघांच्या एकीकरणाची गरज उघडपणे आणि रोखठोकपणे प्रकाश महाजन बोलून दाखवत होते. हे दोघं एकत्र आले नाहीत तर मराठी जनता त्यांना माफ करणार नाही, अशी रोखठोक भूमिका ते जाहीर व्यासपीठावरून मांडत होते. याच काळात त्यांनी नितेश राणे आणि नारायण राणेंसोबतही पंगा घेतला. दोन्ही नेत्यांमधील शाब्दिक इशारे राज्यभर गाजले. नारायण राणे साहेब, तुम्ही चुकीच्या बिळात हात घातलाय. मी प्रकाश महाजन आहे. येतो का? कुठं येऊन सांगा. तुम्ही काय धमक्या देतात? काय कार्यकर्त्याला सांगून मला फोनवर धमक्या देतात? इथं उभा आहे, सांगा तुम्ही. मी कणकवलीत येतो, तुमच्या पुण्याच्या बंगल्यापर्यंत येतो. त्यांची ती इच्छा आहे ना, ते जिथे असतील ना तिथे येऊ नका, मी पोचेल. बघूया काय त्यांच्यात दम आहे ना, तो मी पाय. राजकारणाच्या पडद्या आडच्या माणसाला आता जर आलं असेल आणि माझ्याशी बोलून मला टीका करून त्यांना प्रसिद्धी मिळत असेल तर ती संधी मला द्यायची नाही. संपलेल्या माणसांना मी परत संजीवनी द्यावी अशी मला वाटत नाही. पण या संघर्षात पक्ष आपल्या मागे उभा राहिला नसल्याची खंत प्रकाश महाजनांना आहे. एवढंच नव्हे तर नाशिकच्या इगतपुरीमध्ये झालेल्या पक्षाच्या 2 दिवसांच्या शिबिरापासूनही प्रकाश महाजनांना दूर ठेवण्यात आलं होतं. त्यावेळी आपण देव बदलणार नाही, पण देवानं बोलवेपर्यंत देवळातही जाणार नाही, अशी भूमिका घेणाऱ्या प्रकाश महाजनांना आपली नाराजी लपवता आली नव्हती. माझी आज अशी भावना झाली की आता बस झालं. जिथं आपल्याला घरात सन्मान नाही आहे, जग काय देणार? प्रवक्तेपद सोडताय तुम्ही मनसेचं? मी म्हणलं ना, मी आता देव बदलणार नाही. माझी भक्ती असेल तर देव मला बोलवेल त्यावेळेसच मी देवळात जाईल. पण त्यानंतरही प्रकाश महाजनांना त्यांच्या देवाकडून काही बोलावणं आलंच नाही. त्यामुळे अखेर देव भेटण्याची आशा सोडत त्यांनी थांबण्याचा निर्णय घेतला. कमीत कमी अपेक्षा ठेवून सुद्धा माझ्या वाट्याला खूप अपेक्षा आली. लोकसभेच्या रणधुमाळीत मला कधी विचारण्यात आलं नाही. विधानसभेच्या वेळेस प्रचारापुरतं मला वापरण्यात आलं. जी जी जबाबदारी माझ्यावर दिली मी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडली. मला असं वाटतं की आता आपण इथं थांबलं पाहिजे.
कुठंतरी या मनोरुग्ण अवस्थेतून बाहेर आलं पाहिजे आणि म्हणून मी आज थांबायचा निर्णय घेतला. मनसेला रामराम ठोकताना मनात राहिलेली एक खंतही त्यांनी बोलून दाखवली. मनसे सोडताना मला फक्त एका गोष्टीचं वाईट वाटतं, एका गोष्टीचा अपराधीपणा वाटतो, म्हणजे मी अमित ठाकरेंना साथ देऊ शकलो नाही. मी म्हणलं माझ्या मनात जरी खूप असलं तरी ते घडू शकलं नाही. ज्या ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबाबत प्रकाश महाजन बोलत होते ती गोष्ट प्रत्यक्षात येण्याच्या दिशेनं सध्या पावलं पडताना दिसत आहे. पण त्याच वेळी हे स्वप्न पाहणाऱ्या आणि जाहीरपणे बोलून दाखवणाऱ्या प्रकाश महाजनांची पावलं मात्र पक्षातून बाहेर पडली आहेत. पक्षाची बाजू मांडणं हे कुठल्याही प्रवक्त्याचं काम असतं. मात्र पक्षाची बाजू जगासमोर मांडताना आपली बाजू आपल्याच पक्षापर्यंत आणि आपल्या नेत्यापर्यंत न पोहोचल्याची खंत बाळगत प्रकाश महाजन पक्षातून बाहेर पडले. आता उत्सुकता आहे त्यांच्या पुढच्या प्रवासाची. छत्रपती संभाजीनगरहून कृष्णा केंडेचा ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.